नमस्कार मैत्रिणींनो, मिस्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवण भाग 4 दह्यातली मिरची। मस्त अशी चटपटीत होते ही मिरची आणि तोंडी लावायसाठी तर एकच नंबर आहे। चला तर आता आपण याची पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे आता मी हिरवी तिखट मिरची घेतलेली आहे अर्धा किलो। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, मी धुवून पुसून घ्यायची आहे आणि ही आता आपण चिरून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने आपण ही आता चिरून घ्यायचे। याला असे दोन वेगळे भाग नाही करायचे, मध्ये अशी चीर द्यायची फक्त। हे अशा पद्धतीने आपण सर्व मिरची चिरून घ्यायचे। आपण ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मध्ये चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण याला मीठ लावून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने आपण सर्व मिरचींना मीठ लावून घ्यायचे। आता आपल्या सर्व मिरचीमध्ये मीठ असं भरून तयार आहे। आता आपण याला दही लावून घेणार आहोत। दही घ्यायचं इथे, मध्ये आपण अर्धा चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपले हे जे दही आहे ते आपण सर्व आपल्या मिरचीला लावून घ्यायचे। ह्या अशा पद्धतीने सर्व दही हाताच्या साहाय्याने पूर्ण मिरचीला आपल्या लावून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता। आता आपल्या सर्व मिरचीला दही लावून तयार आहे, हे तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण ह्या उन्हामध्ये सुकून घेणार आहोत। आपल्या ज्या ह्या मिरच्या आहेत त्या कडकडीत उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळून घ्यायच्या आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या उन्हामध्ये कडकडीत सुकून तयार आहेत। चांगल्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत ह्या। जर व्यवस्थित ऊन नाही भेटला तर ह्या दमट राहतील आणि मग त्या पूर्ण खराब होतात, त्याला बुरशी लागते। त्यामुळे चांगल्या उन्हामध्ये कडकडीत ह्या वाळवून घ्यायच्या आहेत। आता आपण हे तळून बघणार आहोत। आता आपण ही मिरची तेलामध्ये घालणार आहोत। तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आणि ही मिरची जास्त तेलामध्ये ठेवायची नाही, नाहीतर ही कडू लागू शकते। त्यामुळे लगेचच ही मिरची आपली बाहेर काढायची। आता तुम्ही पाहू शकता आपली मिरची अशी तयार आहे। मस्त अशी ही तळून छान लागते आणि मस्त जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपला उन्हाळी वाळवण भाग 4 कंप्लीट झालेला आहे। भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये। नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।